पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट होत असतील आणि या नाईट टुर्नामेंट घेण्याचं श्रेय हे जननी माता चषकला जातं, त्यांच्या वागदरे गावला जातं. नक्कीच या माध्यमातून वागदरे गावचे जे काही आमचा अमर असेल किंवा ग्रामस्थ असतील, या ग्रामस्थांची एकजूट दिसून येते की ही एकजूट किती चांगली आहे की या प्रकारची स्पर्धा आयोजित करणं खरंच थोडंसं कठीण काम असतं. पण एक जाता जाता एवढंच सांगू शकतो की 2च मिनटं सांगितलेत. आज सकाळपासून हे माझं 5वं भाषण आहे. मी आज वैतागलो आहे भाषणं करून करून. पण तरी पण एक जाता जाता एवढं सांगू शकतो की गाव आणि गावची व्यक्ती कशी असावी याचं आदर्श उदाहरण म्हणजे अमर शेलार आणि त्यांची गावातली सगळी व्यक्ती आहेत. कारण मी जेव्हा जेव्हा अमरशी बोलत असतो त्या वेळेला तो गावाबद्दल, गावातल्या व्यक्तींबद्दल न बोलता गावाच्या विकासाबद्दल आणि गावाच्या एकजुटीबद्दल कायम बोलत असतो. मला तो कीर्तनाची तारीख देणार होता आणि त्या निमित्ताने मला त्याच्या गावात जायला मिळणार होतं. असो, ते ज्या वेळेला कीर्तनाची तारीख मिळेल त्यावेळेला अमरचं गाव बघायला मला नक्कीच आनंद वाटेल आणि पुन्हा एकदा स्पर्धेला शुभेच्छा देतो. तर धन्यवाद कानिफनाथ बांगर सर. तर दोन्ही या ठिकाणी आमंत्रित महेंद्र सर आहेत. तर कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅचला लगेचच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर महेंद्र सर या ठिकाणी उपस्थित आहेत. एका अकॅडमीचे नक्कीच या ठिकाणी ते संस्थापक देखील आहेत. तर 2 शब्द या स्पर्धेविषयी काय सांगाल महेंद्र सर? प्रथमतः जननी माता चषक 2025 एक भव्य दिव्य आपल्याला स्पर्धा आपल्याला कालच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. आम्ही 3rd राऊंड काल खेळलो. असं वाटलं की एक प्रीमियर लीग खेळतोय. एक मोठं स्टेज आम्हाला काल मिळालं आणि एक चांगलं नियोजन, जसं मैत्री ग्रुपचं रबल बॉलचं एक चांगलं नियोजन असतं तसं अमरदादाचं ही अतिशय उत्कृष्ट नियोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि स्पर्धेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद महेंद्र सर. हे होते महेंद्र सर, नक्कीच या ठिकाणी शिव स्वराज्य अकॅडमी यांचे संस्थापक आणि सर्व. तर मॅचकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. मॅच आता सुरू आहे. अलिवाडी विरुद्ध डांगरेघर. सुरेखाचा फटका आहे त्या ठिकाणी पाहतो घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. तर या स्पर्धेदरम्यान माननीय श्री हबप कानिफनाथजी बांगर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. तर मी विनंती करेन मारुती शेलार यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हबप कानिफनाथ बांगर यांचा आपण कृपया सन्मान करायचा आहे. तर यानंतर सन्मान करण्यात येईल माननीय श्री अमितजी बैलकर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. शंकर जी शेलार आपल्या शुभ हस्ते आपण यांचा सन्मान करायचा आहे. कृपया विनंती राहील. तर विनायक बाजीराव शेलार यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या साठी झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. पहिल्या विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अलिवाडी दत्तकृपा अलिवाडी संघासाठी पहिल्या विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते विकेटचं पतन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर निलेश एक महत्वाचा फलंदाज आता माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश यांचे खेळ आता संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील फलंदाज सोरीत मैदानावर पाठवायचा आहे. मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे, त्याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. या मॅच साठी अधिकचा वेळ चाललेला आहे.
चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. आता निलेश यांची जागा भरून काढण्यासाठी ओमकार पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. चला लगेचच आपण मैदानामध्ये पोहोचायचं, वेळ आपल्याकडे कमी आहे. पहा कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावफलकावर धावा आहे त्या 11 धावा. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. प्रवीण आता गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी प्रवीण यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. स्ट्राईकचा जर विचार केला तर स्ट्राईकला आता अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायचं आहे. प्रवीण याचा पुढील चेंडू. ओहो, त्या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आहे तो अविनाश. डॉट पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारचे डॉट नक्कीच त्या ठिकाणी दत्तकृपा आलेवाडी संघाला बोचणारे आहेत. त्यासाठी धावा घेणं अत्यंत महत्वाचं आहे. लोअर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे, परंतु क्षेत्र निवडलंय घोषित. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे. एका धावेने काही होणार नाही मित्रांनो. धावा आपल्याला कराव्या लागणार आहेत, कारण एवढं मोठं टार्गेट आपल्या समोर आहे. 64 धावांचं जे टार्गेट आहे, 74 धावांचं जे टार्गेट आहे ते करण्यासाठी आपल्याला 22 चेंडू आणि 62 धावांची आता गरज आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आलेला चेंडू पाहायला मिळते. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 16. या आकड्यावर 16 धावा आता धावफलकावर आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती राहील लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. प्रवीण उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 20. या आकड्यावर 20 धावा धावफलकावर आहेत. आता आक्रमकता धारण केलेली आहे, परंतु ही आक्रमकता कायम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सर आपण दत्तकृपा आलेवाडी संघाच्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी विचार केला तर अशा प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे. चला बॉल घ्यायचा आहे लगेचच, वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर गंडी गेलेली आहे. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 21. या आकड्यावर 21 धावा आता धावफलकावर आहेत. स्ट्रेटच्या दिशेने हो झेल सुटला गेलाय आणि धावचीची देखील संधी सोडण्यात आलेली आहे.
विकी शेलार मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. सॉरी, विकास क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होते. जेल सुटलेला आहे. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 22 या कड्यावर 22. टीम मीटिंग्स नकोय मित्रांनो, टीम मीटिंग्स नकोय. वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करा. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. ओहो, विनोद धनावडे आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. आज सकाळपासून ज्यांचा आवाज आपण ऐकत आहात तेच आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. तर आतापर्यंत चांगलं काम त्यांनी समालोचनामध्ये केलेलं आहे, परंतु आज गोलंदाजीचा जर विचार केला तर आज तिसऱ्या षटकासाठी डांगरेकर संघाने त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. स्ट्राईकचा जर विचार केला तर अविनाश आता स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. विनोद धनावडे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक. पहिला चेंडूवर उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, जेन टिपला गेलाय. विनोद धनावडे पहिला विकेट घेण्यामध्ये यश आलाय. पहिला चेंडू, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विनोद धनावडे आज एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या चेंडूवर नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. विकेट प्राप्ती विनोद धनावडे, एक अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. चला पुढील फलंदाज लगेचच मैदानावर पोहोचायचं आहे. दिनेश पवार. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी दिनेश पवार. आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅचला सुरुवात त्या ठिकाणी केली जाईल. विनोद धनावडे आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. ओहो, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये. निर्धाव चेंडू देखील हा पाहायला मिळाला आहे. लगातारचे 2 चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. तिसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि अवघी 1 धाव त्यामध्ये खर्च केलेली, एक महत्वाचे विकेट प्राप्त केले. ओ सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र वापरलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, मधली यष्टी वाकवण्याचं काम विनोद धनावडे. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी खर्च केलेली आहे आणि 4 चेंडूंचा खेळ आज संपलेला आहे. आज खेळ होतोय. विनोद धनावडे यांची गोलंदाजी आज चमकताना आपल्याला पाहायला मिळते. पीटीसी लाईव्हचे कॅमेरा त्याचप्रमाणे उंच गेला चेंडू, प्रहार लगावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षक थोडस खराब त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. 1 आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली गेली आहे. 24 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. विनोद धनावडे आज चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्वाच्या विकेट माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. विनोद धनावडे याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्या प्रकारची धाव दिलेली नाहीये. मित्रांनो, यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. विनोद धनावडे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. तर रवींद्र देशमुख सदा
हसतमुख असणारे आमचे रवींद्र देशमुख. आपण सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये या ठिकाणी भाग घ्यायचा आहे. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. रवींद्र देशमुख त्याचप्रमाणे निलेशजी बैलकर तळुशी मैत्री ग्रुपचे सदस्य आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉट आलेला चेंडू करण सुर्वे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर विनोदची ही सक्सेसफुल ओव्हर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. लाजवाब गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. करण यांनी पहिला चेंडू डॉट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आता देखील ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू एका धाबेची भर, परंतु एका धाबेने काही होणार नाहीये मित्रांनो. 73 धाबांचं जे महाकाय लक्ष्य आहे ना ते तुम्हाला पार करायचं आहे, तर आता थोडं आक्रमण चढवावं लागेल, कारण 4थं षटक आता प्रगतीपथावर आहे. 73 धावा महाकाय लक्ष्य आपल्या समोर आहे. दत्तकृपा अलेवाडी संघाच्या फलंदाजांना आता आक्रमण चढवावं लागेल, तर आणि तरच आपण मॅच मध्ये राहू शकता. करण याचा पुढील चेंडू व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावेचा भरणा नक्कीच त्या ठिकाणी घेतला जातोय. धावफलक एकने पुढे सरसावलाय. 26 धावा, 26 धावा आता धावफलकावर आहे. 3 बाद 26 अडचणीत सापडलाय आता दत्तकृपा आलेवाडी हा संघ. अडचणीतून बाहेर काढावं लागेल. अडचणीतून जर आपल्याला बाहेर काढायचं आहे तर बॅटला बॉल लावणं आवश्यक आहे. 10 चेंडू आणि 48 धावांचा आता टार्गेट आहे आणि त्यासाठी आक्रमण. ओहो, वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लगातारचा हा दुसरा वाईड पाहायला मिळालाय आणि ही मॅच थोडीशी लांबवली जाते. हे जे अतिरिक्त धावा आहेत या थांबवाव्या लागतील. करण सुर्वे यांना लाईन आणि लेंथ थोडीशी बदलावी लागेल. करण सुर्वे याचा पुढील चेंडू लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळालाय. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. हो, करण सुर्वे सुरेख त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय चप्पल खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि बाद रन आउट केलं जातंय. सुनील यांची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चपळाईने त्या ठिकाणी करण सुर्वे आपल्याला पाहायला मिळाले. रनआउट स्वरूपाची विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चला पुढील फलंदाज लगेचच आपण मैदानावर पोहोचायचं आहे. महेंद्र आता आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक एंडला. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. करण सुर्वे यांचा पुढील चेंडू लोवर गोलंदाजी, उंच गेलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायला मिळतोय. झेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता डांगरेघर संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये आलेला आहे. ही मजबूत स्थिती कायम ठेवायची आहे. ही मजबूत स्थिती नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं हवी होताना आता दत्तकृपा आलेवाडी या संघाकडे आता नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता थोडासा जम बसवलेला आहे डांगरेघर संघाने. मॅच मध्ये आता पुनरागमन करावं लागेल. दत्तकृपा आलेवाडी संघाला आता काहीसा प्रताप करावा लागणार आहे आणि तो प्रताप करण्यासाठी प्रताप शेलार आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता करण सुर्वे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं यष्टीरक्षण यष्टांच्या मागे पाहायला मिळत आहे. कोणती धाव घेण्यात आलेली नाहीये. धावा येणं अपेक्षित आहे. धावा आता कराव्या लागणार आहेत. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे.
करण सुर्वे याचा पुढील चेंडू. आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूवर विकेटची प्राप्ती. तर या ठिकाणी चेतन भैया धनावडे यांचं आगमन झालेलं आहे. करंजे गावचे सुपुत्र आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत केले जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्थानापन्न व्हायचं आहे. करण भैया धनावडे यांचं आगमन या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. तर शुभम आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू आणि 46 धावांची आता आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 46 धावा असं हे समीकरण आहे. ओहो, घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाते. आणि या एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 29 या आकड्यावर 29. शुभम आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकचा विचार केला तर महेंद्र उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. 1 आणि 1च धाव त्यामध्ये अंकित केली गेलेली आहे. आता पूर्णपणे मॅच दत्तकृपा आलेवाडी संघाने सोडलेली आहे असं वाटतंय. तर शामराव नारायण शेलार, माननीय श्री शामराव नारायण शेलार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. वागदरे गावचे सुपुत्र आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक स्वागत. तर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय यांना या ठिकाणी माघारी परतावं लागेल. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रशांत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत होते. आणि जागा भरून काढण्यासाठी विकास याला आता स्ट्राईक ऑन स्ट्राईकवर विकास आपल्याला पाहायला मिळतील. चेतन भैया धनावडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. कृपया दादा आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. तर पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाते. ओहो, त्या ठिकाणी बाद दिला जातोय आणि या ठिकाणी विजयी ठरतोय डांगरेगरा संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे दत्तकृपा आलेवाडी संघाने आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार. यानंतरची मॅच असणार आहे हुमगाव विरुद्ध भैरवनाथ करंजे. दोन्ही संघांना विनंती असेल लगेचच मॅचला आपण सुरुवात करून घ्यायची आहे. आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरतोय
करण सुर्वे, कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. बॅटिंग करताना 24 धावा केलेल्या आहेत आणि 4 धावा गोलंदाजी करताना दिलेल्या आहेत आणि 2 महत्वाचे विकेट माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. तर आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय करण सुर्वे. आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. करण सुर्वे याला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपण या ठिकाणी यायचं आहे. तर नारायण हरिबा शेलार यांना विनंती आहे की आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. नारायण हरिबा शेलार यांना विनंती आहे आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. चला करण सुर्वे आपण या ठिकाणी यायचं आहे. विनंती राहील करण सुर्वे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. पुढे बोलायचं पुढे. करण सुर्वे मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ठरलेला आहे करण सुर्वे. तर मॅचला या ठिकाणी आता सुरुवात होते. एक एक मॅच जिंकून पुढे आलेले हे दोन्ही संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एका बाजूला असणार आहे भैरवनाथ फायटर करंजे आणि दुसऱ्या बाजूला हुमगाव हा संघ. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय भैरवनाथ करंजे या संघाने घेतलेला आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. हुमगाव विरुद्ध भैरवनाथ फायटर करंजे या संघादरम्यान असलेली ही मॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एक एक सामना जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेले हे दोन संघ आता एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अंकुश आणि हर्षल ची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अमर धनावडे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अमर धनावडे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. भैरवनाथ करंजे या संघाकडून अमर धनावडे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. तर अंकुश आणि समीर ची ही जोडी आता हुमगाव या संघाकडून फलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू घोष क्षेत्र निवडलं जात आहे का आणि घोष क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर. एका धावेने श्री गणेशा झालेला आहे हुमगाव या संघाचा. पुन्हा एकदा आता पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे ते अमर धनावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. कॉटन बॉलची शक्यता आहे. झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. पहिलं जीवदान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 2 या कड्यावर. 2 धावा आता धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. आपल्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी झेल घेण्यासाठी अमर धनावडे त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत परंतु असफल ठरलेले आहेत. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. हो सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते. अमर धनावडे पहिल्या विकेटचं पतन होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. समीर चिकेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मोठ्या विकेटचं पतन
त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चला टीम मीटिंग्स नको आहे मित्रांनो, लगेचच आपल्याला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता विकास याला फलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे. होमगाव या संघाकडून पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. चला मॅचला लगेचच सुरुवात करून घ्यायची, वेळ आपल्याकडे कमी आहे. सुधीर गोळे यशांच्या मागे चांगलं काम त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. दोन भावांची जोडी मैदानामध्ये गिरक्या घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिल जुनगरे, शंकर जुनगरे, जावली तालुक्यातील फेमस जोडी, A1 जोडी. उंच गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 4 या आकड्यावर 4 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची शक्यता आहे. त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली गेली आहे. थर्ड अंपायर कडे इशारा करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा व्ह्यू घेतला जाईल. तर विकेट्स त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळते. धावचीत स्वरूपामध्ये बाद करण्यात आलेला आहे. खेळाडू दुसरा धक्का आता होमगाव संघाला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यावर फेकी अमर धनावडेने पीक केलेली आणि चांगलं हर्षल महामूलकर आता विकास याची जागा भरून काढण्यासाठी हर्षल मामूलकर आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. यांची बॅट आज तळपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अत्यंत महत्त्वाच्या क्षणी ज्या वेळी संघाला गरज लागलेली आहे ना, त्यावेळी हा हर्षल मामूलकर प्रत्येक वेळी उभा राहिलेला आहे. परंतु आज त्या प्रकारची फलंदाजी होणं अपेक्षित आहे. आज तुमची संघाला गरज आहे. आज हर्षल मामूलकरची बॅट चालणं अपेक्षित आहे. आज हर्षल मामूलकरला बॅटिंग करावी लागणार आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची. अमर याचा पुढील चेंडू. अमर शेलार पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आता घेऊन येत आहेत. अमर धनावडे सॉरी. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत. प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्याकडे. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतोय. गणेश धनावडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीला आलेले अंकुश यांना आता माघारी परतावं लागलेलं आहे. आता संपूर्णपणे भिस्त हर्षल महामूलकर याच्या खांद्यावर आहे. ऋषी शिंदे आता आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतील. 4 धावा धाव फलकावर आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अमर धनावडे याच्या माध्यमातून एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. ऋषी शिंदे नवीन फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्गचा जर विचार केला तर विशाल भिलारे, हर्षल महामूलकर ऑन स्ट्राइक आता आहेत. विशाल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो.
लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. विशाल याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी हर्षल महामुलकर आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. एक एक सामना जिंकून पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. हर्षल महामुलकर यांना एक जीवदान त्या ठिकाणी भेटण्यात आलाय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्यात. ही झेल घेणं अपेक्षित होतं. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो का म्हटलं जातं. हर्षल महामुलकर सारख्या विकेट्स त्या ठिकाणी आपण झेल सोडलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हा आक्रमक पवित्रा घेणारा हा फलंदाज आहे. त्याची झेल आपण त्या ठिकाणी सोडलेली आहे. मी प्रशंसा त्या ठिकाणी करेन. विशाल याने अतिशय अप्रतिम गोलंदाजी जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ देखील असणं अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षणाची साथ असावी लागेल. विशाल यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका. लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी अंकित केली गेली. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 7 या आकड्यावर. 7 फॉर 3 लॉस अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. विशाल याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी ऋषी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मिड ऑन एक चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑनच्या दिशेने नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. विशाल याचा पुढील चेंडू उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गणेश नावडे झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय, परंतु काहीशा धावा वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. गणेश जनावडे यांचं प्रशंसा करावी लागेल. एक अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण गणेश जनावडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अवघी 1 आणि 1च धाव म्हणजे आपल्या संघासाठी काही धावा वाचवण्याचं काम केलंय. हर्षल महामुलकर बँक ऑन फायर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हर्षल महामुलकर आता नक्कीच या ठिकाणी थोडासा गिअर चेंज केलेला आहे आणि अशा प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे. हर्षल महामुलकरने आज चालणं अत्यंत गरजेचं आहे. आज होमगाव संघासाठी हुकुमी एक्का बनण्याचं आज आपल्याकडे संधी आहे. त्या संधीचं सोनं आपल्याला आज करावं लागणार आहे, कारण आपला संघ आज अडचणीत आहे. शेवटचा चेंडू आता घेऊन येत आहेत विशाल. सूर्यरेखाचा फटका उंच गेला. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. हर्षल महामुलकर महत्वाची विकेट मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि धाव फलक आता जाऊन टेपलेलं आहे 14 या आकड्यावर. 14 धावांवर आता धाव फलक अडकून पडलेला आहे. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धावा आहेत त्या 14 धावा धाव फलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण कृपया क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे. चौदा धावा आहेत धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. गणेश धनावडे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. यांच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे. यांच्याकडे देखील नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय व्हेरिएशन करण्याची
त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन करण्याची त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. गणेश धनावडे यांचा पहिला चेंडू प्रगतीपथावर. सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. सन्मान दिला गेला चेंडूला. एक धाव घेण्यामध्ये यश आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 16 या आकड्यावर. 16 धावा आता धावफलकावर आहेत. धावा धावफलकावर आणणं अपेक्षित आहे. धावा नक्कीच या ठिकाणी कराव्या लागणार आहेत. धावा जर आपल्या खात्यामध्ये असतील तर आणि तरच आपण समोरच्या टीमला टफ फाईट देऊ शकता. आता देखील उंच गेलेला चेंडू आहे, परंतु क्षेत्र जे निवडलंय ते घोषित आहे. एका धावेची भर गणली जाईल. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या आकड्यावर. ऋषी आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळत आहे. हो, चला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेची भर. त्याच दरम्यान आमचे साथी समालोचक पश्चिम महाराष्ट्र ज्यांनी पूर्ण गाजवलेला आहे असे आमचे निलेश मर्डेकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आमच्या वाणीला थोडासा आराम द्यायचा आहे. नक्कीच रिलीज करण्यासाठी आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. चला, घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. धावफलक 23 या आकड्यावर जाऊन ठेपलेला आहे. 4 बाद 23. चला, गणेश धनावडे लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव तर धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 25 या आकड्यावर. आणि वन शॉटची घोषणा त्या ठिकाणी पंचांनी केलेली आहे. 1 शॉट याचा अर्थ एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली जाईल. धावफलक त्याचप्रमाणे ज्यांच्या आम्ही चाहते आहोत, ज्यांचा देखील पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये ज्यांचा प्रवास राहिलेला आहे, ज्यांच्या आवाजाने सर्वांना भुरळ पाडलेली आहे, असे शैलेशजी जाधव सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहात या नाईटच्या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. आता 2 हिरो जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहेत, ज्यांचा आवाज आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऐकलेला आहे, त्यांची वाणी आपल्याला थोड्याच वेळामध्ये आता ऐकायला भेटणार आहे. तर शैलेश जाधव आपण या ठिकाणी यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतंय. रतन धनावडे पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. नितीन शिंदे यांची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे
24 या आकड्यावर. सर बाजूला चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. आणि आता जो फलंदाज आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय, स्वतः कर्णधाराने आता जबाबदारी घेतलेली आहे. शुभम आता फलंदाजी मार्कवर आहे. यांच्या बॅटमधून आता फटके येणं अपेक्षित आहे. यांच्या बॅटला बॉल लागणं अत्यंत महत्वाचं आहे. शुभम फलंदाजी मार्कवर आहेत. हो हो, रतन एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. रतन धनावडे एक चांगली गोलंदाजी रतन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळालं होतं आणि पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु शुभम आपल्याकडे अजूनही 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. 24 धावा आता धाव फलकावर आहेत. हो हो, सुरेख असा फटका आहे. उंच गेल्या चेंडू नक्कीच त्या ठिकाणी कार्पेटच्या स्वरूपाचा हा फटका पाहायला मिळाला होता आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 26 या आकड्यावर. 26 फॉर 5 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. दुसरी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण गेल्यात. शुभम याचं कौतुक करावं लागेल. अत्यंत सुरेख फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 28 या आकड्यावर. 5 बाद 28 या धाव संख्येवर हुमगाव हा संघ हो त्या ठिकाणी आपण पाहतोय धावचीची शक्यता आहे. यष्टीरक्षण चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. तर शुभम यांची खेळी संपुष्टात येणारे आहे आणि शेवटच्या चेंडूसाठी आमंत्रित केलं जात आहे नवीन फलंदाज समीर पवार. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. रिप्ले मध्ये आपण त्या ठिकाणी पाहू शकता. समीर, चला लगेचच मैदानावर पोहोचायचा वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. आज बऱ्याचशा मॅचेस आपल्याला या ठिकाणी खेळवायच्या आहेत. आजचा फायनलचा दिवस आहे. त्यानंतर बक्षीस समारंभ देखील आपल्याला उरकायचा आहे. त्यासाठी मॅच निर्धारित वेळेमध्ये होणं अपेक्षित आहे. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असणार आहे. रतन घेऊन येतोय शेवटचा चेंडू. लोअर फुलटॉ चेंडू पाहायला मिळतो. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर गणली गेली. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 29 या आकड्यावर आणि 30 धावांची आता आवश्यकता असणार आहे भैरवनाथ करंजे या संघासमोर. आणि पुढील मॅचचा या ठिकाणी टॉस घेतला जाणार आहे आणि टॉससाठी तर यानंतरची मॅच असणार आहे डांगरेघर विरुद्ध दिवदिववाडी. दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी टॉस घेतला जाणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक त्वरित टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. यानंतरचा सामना दिवदिववाडी विरुद्ध डांगरेघर असा हा सामना असणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आमंत्रित केलं जाईल. टॉस का बॉस पॉवर्ड बाय युवा ऑटो बाइक्स, ऐरोली दिवा गाव सेक्टर 9, अक्षय सपकाळ महाते बुद्रुक. रास्त दरामध्ये या ठिकाणी 2 व्हीलर्स दिल्या जातील. तर दोन्ही संघांचे कर्णधार आमच्या समवेत या ठिकाणी आहेत. तर रविदादा देशमुख एक हसतमुख असणारे व्यक्तिमत्व
रविदादा देशमुख यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. टॉस या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर रविदादा देशमुख यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. एका बाजूला असणार आहे दिवदिववाडी विरुद्ध डांगरेघर काटा. तर डांगरेघर संघाकडे नाणेफेकीचा कौल गेलेला आहे. तर काय प्रथमतः काय करण्याचा निर्णय असेल? आम्ही प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय आमचा. तर बॅटिंग करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि बॅटिंग करताना कितपत धावा कितपत मजल मारण्याचा आपला प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेन, कारण का समोरचा संघ पण चांगला खेळणार आहे. तर दिवदिववाडी संघाचे कर्णधार आमच्या समवेत आहेत. टॉसमध्ये थोडंसं नाराज व्हावं लागलंय, परंतु आपण प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. परंतु टॉस मनासारखा झालाय का? नक्कीच प्रथमतः गोलंदाजी भेटली. आम्ही टॉस जिंकलो असतो तरी गोलंदाजीच घेणार होतो आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करू. म्हणजे टॉस मनासारखा झालेला आहे. म्हणजे आम्हाला मॅच आता दोन्ही संघांना टॉस मनासारखा झालेला आहे. म्हणजे मॅचमध्ये रंगत आम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. एक चांगली मॅच आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्याचबरोबर आमचे प्रमुख पाहुणे रवींद्र देशमुख यांना देखील त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, जेथे वाट पाहत आहेत पश्चिम महाराष्ट्रातला एक बुलंद आवाज निलेशजी मर्डेकर त्या ठिकाणी माझी वाट पाहत आहेत. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला, जावली टेनिस बॉल समालोचन परिवारातला मामुर्डी गावचा आवाज, किरण धनावडे सरांचा आवाज ऐकला. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे, मेडा पोलीस सागर दादा मोरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर आदिनाथजी निंबाळकर यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर कोंडवे गावचे पूर्व सरपंच गणेश दादा निंबाळकर मैत्री ग्रुपचे सदस्य, त्यांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर सचिनजी शेलार आणि हनुमंतजी शेलार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे आपण या वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये करूया. सहर्ष स्वागत. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल. एका बाजूला भैरवनाथ फायटर करंज आहे, तर दुसऱ्या बाजूला हुमगाव आहे. त्याचबरोबर गणेशजी शेलार यांचे आगमन आहे आणि विकासजी शेलार, शंकरजी शेलार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आणि त्यांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला सुधीर गोळे आणि संकेत गोळे ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि हुमगाव टीम कडून पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती हर्षल मामूलकर. ओव्हर नंबर 1 मध्ये मॅचला होईल सुरुवात. टार्गेट आहे या मॅच मध्ये विजयासाठी 30 धावांचं वाटचाल. परंपरेची परंपरा, भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा. हर्षल मामूलकर निघालेत पहिला बॉल घेऊन. यावेळेला आक्रमण केलं. या बॉलवरती पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. आणि पहिल्याच बॉलवरती फटका खेळलाय ताबडतोड. बॉल सीमा पार, चौकार. चार धावा धावफलकावरती पहिल्याच बॉलच्या पाठीमागे. संकेत गोळे यांनी आपल्या स्टाईलने सुरुवात केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा मालिकावीर किताब आपल्या नावी करणारे संकेत गोळे एका बाजूला हुमगावचे चांगले ऑलराऊंडर अर्थात एक आयकॉन खेळाडू हर्षल मामूलकर. ओव्हर नंबर 1 सरळ बॅटने खेळलेला फटका. हाई बॉल उचलून खेळला. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे आणि अखेरकार हाई बॉल सीमारेषा तोडून फोडून बेधून लागोपाठचा दुसरा चौकार. संकेत गोळे क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली, चिरली 4 धावींसाठी. 2 बॉल 2 चौकार. कमी धावसंख्येचा बचाव हुमगावला करायचा आहे, त्यामुळे प्रयत्न चांगले करावे लागतील या मॅच मध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष, जिद्द, चिकाटी याची सांगड आज हर्षल मामूलकरांना घालावी लागेल. बरंच वर्ष हुमगाव गावासाठी क्रिकेट खेळत आहेत, आज करावी लागेल चांगली गोलंदाजी. बॉल क्रमांक 3 पंचांकडे दाद मागितलेली आहे आणि इथे या बॉलच्या पाठीमागे दाद फेटाळलेली आहे.
हर्षल मामूलकर पुन्हा तयार, चांगली गोलंदाजी, आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रयत्नाला यश नाहीये. एका बाजूला हा डॉट येतोय, पण लागोपाठचे 2 बॉल जबरदस्त टाकलेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे आक्रमण थांबवलेलं आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार आले होते, त्यानंतर फलंदाजांवरती बंधनं घातली आणि एका बाजूला 4 बॉलच्या पाठीमागे संकेत गोळे 8 वरती बॅटिंग करतायत. सुधीर गोळे नॉन स्ट्रायकर एंडला. हर्षल मामूलकर यांनी आता या ओव्हरमध्ये चांगला जम बसवलाय. अजूनही 2 बॉल त्यांना टाकायचे आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतोय सुधीर गोळे, एका बाजूला संकेत गोळे. ही जोडी गोलंदाजी मार्गवरतून हुमगावचे ऑलराऊंडर हर्षल मामूलकर. ऑन साईडला हा बॉल फेकलाय आणि धावा या बॉलवरती मिळतील. पंचांचा निर्णय काय येईल? मोहर लागली आहे षटकाराची, मिळाला मोका. संकेत गोळे यांनी दिला या बॉलवरती ठोका. 6 धावेंचा षटकार. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. कमालीची बॅटिंग, धुडगूस घातला मोठ्या फटक्यांचा संकेत गोळे यांनी आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी 15 धावा. शेवटचा बॉल, हाई बॉल त्या दिशेने खेळलाय, आकाशाला गवस निघालत. बॉलने घेतले बरारी, फटका आहे बारी. संकेत गोळे यांची मोठ्या फटक्यांची ललकारी. हाई बॉल पाठवलाय धडाकेबाज बॅटिंग करताना करंजे गावचे संकेत गोळे यांनी. बॉल चाललाय सीमा पार, आला तो षटकार. जी बाईक आहे त्या बाईकच्या समोर कोल्ड फायर ऑन झालेली आहे. ही ती बाईक आहे 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधली मालिका वीराची. कोणाला मिळणार आहे आज? षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. काही सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. स्ट्रायकरला सुधीर गोळे असतील. कोल्ड फायर पहा या बाईक साठी ऑन झालेले आहेत. आज कोण या बाईक वरती बसणार आणि 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधली पहिली बाईक कुणाला मिळणार, कोणत्या गावाला जाणार? आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झालेले अंतिम 4 मध्ये, परंतु आता या उर्वरित सामन्यांमधून कोणता संघ पुढे जाईल? ओव्हर नंबर 2 मध्ये विकास अनुभवी खेळाडू आहेत. हुमगावचे बॉलिंगसाठी तयार. राऊंड द विकेट. हाई बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज सुधीर गोळे शून्यावरती माघारी. धक्का क्रमांक पहिला लागलाय. शुभम यांनी सीमारेषेलगत चांगला झेल पकडला. लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. धक्का क्रमांक लागलाय पहिला. परंतु एका बाजूला सुरुवात भैरवनाथ फायटर करंजी या टीमने जबरदस्त केलेली आहे. संकेत गोळे यांनी आज रौद्र रूप धारण केलेलं आहे. आक्रमकता त्यांनी प्रखरतेने दाखवलेली आहे. परंतु एका बाजूला विकास आले, संघासाठी पहिली विकेट टिपली. म्हणजे ही विकेट फार महत्वाची होती. एका बाजूला आता बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत फलंदाज अक्षय गोळे क्रमांक 3 वरती येत आहेत. विकास आले, संघासाठी विकेट घेतली. ही विकेट फार महत्वाची होती कारण मनोबल सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं खालावलं असेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये हर्षल मामूलकर यांनी ओसंडून धावा दिल्या होत्या. परंतु नंतर विकास आले, विकेट मिळवले आणि संघाचं मनोबल या विकेटच्या पाठीमागे निश्चित वाढलं असेल. परंतु काही विकेट त्यांना याच ओव्हरमध्ये गुच्छामध्ये टिपाव्या लागतील. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. विकास पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड. आक्रमण केलं. याही बॉलवरती लांबी पाहावी लागेल. लांबी चांगली आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. अक्षय आल्या आल्या वीरेंद्र सहवाग स्टाईल आपल्या डावाची करताय सुरुवात. आता विजयासाठी काही जाबांची गरज आहे. काही सन्मान आपण करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती गणेशजी शेलार यांचा सन्मान होत आहे. आपण त्यांना सन्मानित करूया. गणेशजी शेलार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. विजयासाठी अवघ्या आता इथून पुढे 3 धावेंची गरज आहे. अभिनाथजी शेलार शिवसंकल्प नेहरू वयोम मंडळ वागदरेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभासे सन्मान होत आहेत. गणेशजी शेलार यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर शंकरजी शेलार आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. श्री सचिनजी शेलार आपलाही सन्मान होत आहे. श्री हनुमंतजी शेलार आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. ग्रामस्थ आज बहुसंख्येने या ठिकाणी आहेत वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये. आणि वागदरे गावच्या स्पर्धेचं आयोजन एक नाविन्यपूर्ण आहे. मालिका वीरासाठी 1 गाव 11च्या फॉर्मॅटमधली बाईक वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये आहे. पूरक प्रकाशामध्ये म्हणजे डे नाईटचा थरार या स्पर्धेचं हे स्वरूप आहे. काही सन्मान आपण करत आहोत. आज बहुसंख्येने वागदरे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सन्मान आपण वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये करत आहोत. त्यानंतर काही सन्मान आपण करणार आहोत. श्री शंकरजी शेलार, श्री शामरावजी शेलार यांचे आपण सन्मान करणार आहोत. श्री विनायकजी शेलार, श्री अनिलजी शेलार या सर्व ग्रामस्थांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. अवघ्या 3 धावेंची गरज आहे.
ज्यांच्या ज्यांच्या नावाची आपण अनाउन्समेंट केलेली आहे त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण सर्वांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे. एका बाजूला 27 वरती 1 ओव्हर नंबर आता 2 मध्ये आपण हा सर्व खेळ पाहत आहोत. डॉट आलेला आहे. सामना संपलेला नाहीये. होमगावला लढावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पण शेवटचा टप्पा जोपर्यंत आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या पटलावरती पडत नाही ना तोपर्यंत हार कधी मानू नका. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि आज होमगावला लढावं लागेल. सोर्सेस फार कमी राहिलेले आहेत या मॅचमध्ये, परंतु पहा अखेरकार हा विजयाचा कळस रवणारा फटका आलाय आणि भैरवनाथ फायटर करंजी या टीमने जलद गतीने सामना जिंकलाय. हार्डलक टीम होमगाव, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. काही सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज बहुसंख्येने वागदरे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती गणेशजी शेलार, शंकरजी शेलार, श्री सचिनजी शेलार, श्री हनुमंतजी शेलार, श्री मारुतीजी